महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली। 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार हे निश्चित झालं। पहिली यादीही जाहीर झाली आणि केवायसी प्रक्रिया देखील सुरू झाली। पण या टप्प्यावर पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येऊ लागला। सरकारनं 2 लाखांचं कर्ज माफ करणार असल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र कमी रकमेचा लाभ मिळत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे। नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। बँकेमध्ये जितकं थकीत कर्ज खातं आहे आणि इथं यादीमध्ये आलेली कर्जमाफीची जी रक्कम आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45% 50%पर्यंतची तफावत आज या ठिकाणी दिसून येते। कर्जमाफीच्या यादीवरती माझ्या 61,000 रुपये माफीचे दिलेले आहेत। ज्यावेळेस आम्ही केवायसी करायला गेलो त्यावेळेस तिथे 1,31,000 रुपये अशी रक्कम दाखवलेली आहे। विदर्भात एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये 100% त्या ठिकाणी करू जर या अडचणी सुटल्या नाहीत तर। सरकारनं मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या कर्जमाफीचा मराठवाड्यातल्या काही लाभार्थी शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येतोय। सरकारनं जाहीर केल्यानुसार 2 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं सर्वच्या सर्व कर्ज माफ होणं अपेक्षित आहे। पण कागदावर लिहिलेली 2 लाखांची कर्जमाफी खात्यापर्यंत पोहोचता त्याला गळती लागत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येतोय। पहिल्याच यादीत नाव झळकलेले हिंगोलीचे शेतकरी प्रमोद गाजरे यांचा हा अनुभव आहे का? कर्जमाफीच्या यादीवरती माझ्या 61,000 रुपये माफीचे दिलेले आहेत आणि ज्यावेळेस आम्ही केवायसी करायला गेलो त्यावेळेस तिथे 1,31,000 रुपये अशी रक्कम दाखवलेली आहे। आणि बँकेच्या त्यामुळे मी बँकेमध्ये आलो आणि बँकेमध्ये स्टेटमेंट घेतली तर त्याच्यामध्ये 81,000 रुपये माझी रक्कम दाखवलेली आहे। तर मग ह्या अशा गोंधळामध्ये आम्ही पैसे आमचे नेमके किती माफ होणार याचा संभ्रम आमच्या मनात तयार झालेला आहे। हिंगोलीत गाजरेंना आलेला अनुभव अपवाद आहे असंही म्हणायला वाव नाही, कारण हिंगोली पासून तब्बल 300 किलोमीटरवर असणाऱ्या धाराशिव मधले शेतकरी देखील हीच तक्रार करतायत। 2 लाखांच्या आत असलेलं कर्ज माफ होणार हे गृहीत धरून जेव्हा शेतकरी केवायसी करायला जातात तेव्हा त्यांना घोषणा आणि अंमलबजावणी यात 40%पेक्षाही जास्त फरक दिसतोय। या यादीमध्ये त्यांना जे काही कर्ज माफी म्हणून जे आकडे आलेले आहेत, परंतु वस्तुस्थितीमध्ये बँकेमध्ये त्यांनी घेतलेलं कर्ज आणि इथं मिळालेली माफी ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। कित्येक शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्याचं व्याजासकट जर 1.5 लाख झाले असतील, परंतु यादीमध्ये 53,000, 58,000, 57,000, 80,000 अशा पद्धतीचे आकडे आलेत। जवळपास 40 ते 45%चा डिफरन्स बँकेमध्ये जितकं थकीत कर्ज खातं आहे आणि इथं यादीमध्ये आलेली कर्जमाफीची जी रक्कम आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45% 50%पर्यंतची तफावत आज या ठिकाणी दिसून येते। पहिल्या यादीत नाव जाहीर झालेल्या अनेक शेतकऱ्यांना सध्या हाच अनुभव येतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,177 शेतकऱ्यांचे नावं असलेल्या याद्या प्रसारित झाल्या, परंतु मुळात जी रक्कम आहे, जी शेतकऱ्यांच्या यादीसमोर दिसणारी रक्कम वेगवेगळी आहे। पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही केवायसी करायला जातात तिथे त्या ठिकाणी एक वेगळी रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे। मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमकी रक्कम आमच्या खात्यावर कर्जाची कोणती जमा होणार आहे? माझ्या यादीमध्ये जे नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये माझं कर्ज दाखवत आहे 1,05,000 रुपये आणि जे थंब लावायला जेव्हा आपण महाई सेवा केंद्रावर जातो तेव्हा माझं कर्ज दाखवत आहे 1,65,000 आहे आणि बँकेमध्ये जेव्हा तपास केला तेव्हा 1,81,000 दाखवत आहे। नेमकं मी रक्कम माझी कोणती माफ झाली हे मला कळायला पाहिजे। मी शासनाने आपल्याला कर्जमाफी 2 लाखापर्यंत पुकारली, पण यातला रक्कम धरते कोणती शासन आपल्याला मला मिळाला गेलं ना। तुम्हाला कर्जमाफी किती रक्कमेची मिळणार हे अजून कळालेच नाही। हे नेमकं का होतंय यावर बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडेही ठोस उत्तर नाही। गवर्नमेंट का एक प्रोसीजर है कि जो 2021 में एनपीए हुआ, 22 में एनपीए हुआ, 23 में एनपीए हुआ, तो उसमें जितना आपका लेजर बैलेंस था 21 जब एनपीए हुआ उस दिन में जितना लेजर बैलेंस था उसका एक रेशियो करके गवर्नमेंट ने दिया है कि आपको अगर 21 में एनपीए हुआ तो आपको 35%, 22 में हुआ तो 45% लेजर बैलेंस का उतना गवर्नमेंट दे रहे हैं। और आगे उसका क्या करना है उसका अभी डिसीजन आना बाकी है। नहीं ऐसा मानना है कि जो अमाउंट गवर्नमेंट देगी उसमें हम लोगों को सेटल करना है। कर्जमाफीबाबत 3 टप्प्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या याद्या, यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर असलेलं कर्ज आणि याद्यामध्ये दाखवलेल्या कर्जमाफीची रक्कम यामध्ये तफावत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। कर्जमाफीसाठी जेव्हा शेतकरी केवायसी करतात तेव्हा खात्यात वेगळाच आकडा असल्याचा अनुभव
शेतकऱ्यांना येतोय आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्षात मिळणाऱ्या कर्जमाफीचा आकडा हा त्याहूनही वेगळाच असल्याचा अनुभव मराठवाड्यातील अनेक शेतकरी सांगू लागले आहेत. त्यामुळे या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीनंतर रोहित पवार यांनी शासनाला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. विधिमंडळामध्ये दिलेला शब्द जर सरकार ते सुद्धा मुख्यमंत्री पाळत नसतील तर हे खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे याचं जर तसं झालं असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही याच्यात खोलात जाऊ आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी परत एकदा जर आंदोलन उभं करायचं झालं तर नक्कीच या महिन्या अखेरपर्यंत आम्ही थांबू, पण त्यानंतर आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांना घेऊन खूप मोठं आंदोलन लागलं तर आम्ही विदर्भात एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये 100% त्या ठिकाणी करू जर या अडचणी सुटल्या नाहीत तर. जाहीर केलेले लाभ प्रत्यक्षात न मिळणं ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी नेते करतात. सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक फोन आले. शेतकरी सांगतात नाव यादीत आहे परंतु मी 1 लाखाच्या वर कर्ज काढलेलं होतं, प्रत्यक्षात माझ्या नावावर आकडा 40,000 45,000 असा दिसतो. हा काय प्रकार आहे त्याला त्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाहीत. नेमकं माझं एवढंच, मी थकबाकीदार आहे तर मग थकबाकीची रक्कम जी सगळी माझी आहे ती संपूर्ण काय यादीत नाही, पण याच्याबद्दल कुणीही खुलासा करायला तयार नाही. म्हणजे एक प्रकारे ही सुद्धा फसवणूकच आहे. एकीकडे कर्जमाफीच्या रकमेवरून गोंधळ सुरू असताना त्यात भर पडली आहे ती सर्व्हरच्या गोंधळाची. कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर KYC करणं शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकरी ऑनलाईन सेंटरवर पोहोचतायत, पण गेल्या 3 दिवसांपासून सर्व्हर बंद असल्यामुळं या ऑनलाईन सेंटरवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. पण KYCच होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले. कर्जमाफीबाबत सुरू असलेला हा गोंधळ सावरण्यासाठी शरद पवारांनी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महाराष्ट्र सरकारने आम्हाला सांगितले की सेल बाय सेल आणि यादी जाहीर करू, त्याला आणखी 15 दिवस अनिवार्य होतो आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ. शेतकऱ्यांना येणाऱ्या या अनुभवांबाबत ABP माझानं थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना सवाल केले. यावेळी त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याला 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावीच लागेल असं म्हणत बँकांना संदेश दिलाय. धाराशिव जिल्ह्यातल्या गंदोरा इथल्या एका शेतकऱ्याचा विषय. जीवन पाटील नावाचे शेतकरी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचं त्यांना कर्ज घेतलं होतं. 1,54,000 थकीत कर्ज आहे. कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94,000 रुपये मिळालेत आणि वरचे 60,000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला 94,000 माफ करणार नाही असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2 लाखाच्या जर थकबाकी 2 लाख रुपयाच्या त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही. या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम ही जी कर्जमाफी आहे 2 लाखाच्यातली ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल. तर अनेक ठिकाणी केवळ तडजोडीची रक्कम दिसत असल्यामुळे कमी माफी मिळत असल्याचा संभ्रम पसरल्याचा दावा सहकार आयुक्तांनी केलाय. पण प्रत्यक्षात 2 लाखांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. NPAचे जे अकाउंट्स होते की जे कमर्शियल बँकेचे NPAचे अकाउंट्स होते तर त्याची 31/3/26चा थकबाकी दिसायच्या ऐवजी त्यांच्याकडं ती जी आम्ही तडजोडीची जी रक्कम आहे ती दिसती आणि ती तडजोडीची कमी रक्कम दिसल्यामुळे एक थोडा संभ्रम झालेला आहे की आम्ही कर्जमाफी कमी करतोय का, तर तसं काही नाही आहे. हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला बोलवलं की असं नाही आहे, ती फक्त एक तडजोडीची रक्कम आहे. जाहीर केलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला 2 लाखांची कर्जमाफी मिळेल असं आश्वासन सरकार देत आहे. तर पहिल्याच यादीतील अनेक शेतकऱ्यांना येणारा अनुभव मात्र वेगळा आहे. सरकारी घोषणा आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव यातली तफावत नेमकी का आहे याचं कारण लवकरात लवकर शोधण्याची गरज आहे. त्या कारणांचा सरकार शोध घेणार का आणि शेतकऱ्यांमधला हा गोंधळ नेमका कधी दूर होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. धाराशिवहून अप्पासाहेब शेळके आणि हिंगोलीहून माधव दिपकेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.